ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा एकदा आपण मुंबईतल्या काही देवस्थानांमध्ये जाऊयात। मुंबईचं बाबुलनाथचं देवस्थान आणि मुंबादेवीचं देवस्थान ही मुंबईतली महत्त्वाची मंदिरं आहेत। आजपासून ही मंदिरं सुद्धा दर्शनासाठी खुली झाली आहेत। एबीपी माझाच्या प्रेक्षकांना बाबुलनाथाचं आणि मुंबादेवीचं दर्शन घडवण्यासाठी आपले प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत। बाबुलनाथ मंदिरातनं वेदांत नेब आणि मुंबादेवी परिसरातनं अमेय राणे आपल्यासोबत आहेत। सगळ्यात आधी आपण बाबुलनाथ मंदिरात जाऊयात। वेदांत, बाबुलनाथाचं मंदिर खुलं झालंय, भक्तांचा कसा प्रतिसाद मिळतोय, काय भावना आहेत त्यांच्या? ज्ञानदा, प्राचीन मंदिरापैकी एक असलेले बाबुलनाथचं मंदिर 200 वर्षापेक्षा जुनं हे मंदिर आहे आणि या ठिकाणी सकाळी 7:30 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। हे मंदिर उघडं करण्यात आलं आणि त्यानंतर आपण बघतोय भाविक, आज सोमवार आहे आणि सोमवारी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी खरं तर गर्दी पाहायला मिळत असते। मात्र ही गर्दी होऊ नये यासाठी एक ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सचं काटेकोरपणे या ठिकाणी पालन केलं जातंय। या ठिकाणी 5 जणांनाच फक्त गाभाऱ्यात सोडलं जातंय आणि काही जणांना लिफ्टमधनं तर काही जणांना पायऱ्या चढून या ठिकाणी मुख्य गाभाऱ्यामध्ये यायचं आहे आणि मास्क परिधान करायचं आहे। त्याशिवाय जेव्हा आपण मुख्य गाभाऱ्यात येतो त्याआधी सॅनिटाईज या ठिकाणी केलं जातंय आणि सॅनिटायझेशन झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन या ठिकाणी करायचं आहे। बाबुलनाथचं मंदिर मार्च महिन्यापासून बंद होतं, त्यानंतर हे सुरू होतंय। आपल्यासोबत ट्रस्टी पदाधिकारी आहेत या सगळ्या बाबुलनाथ प्रशासनाचे। कशा प्रकारे चॅलेंज असणार आहे, कारण सोमवार आज आणि सोमवारी मंदिर सुरू होते, महादेवाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात। आता पहिल्यांदा लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा मंदिर चालू झालं। आज सोमवार आहे आणि आज नववर्षाची आमच्या गुजरातीमध्ये नववर्ष चालू होतो। त्या हिशोबाने आम्हाला मोप चॅलेंज आहे। आमचे कार्यकर्ता सगळेच लागलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी ग्लाउज घालून सगळं व्यवस्थित अरेंजमेंट केलेलं आहे आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून सगळ्यांना आम्ही दर्शन करायला आहे। त्याच्यामध्ये आम्हाला गावदेवी पोलीस स्टेशनचा बी सहकार आहे आणि आम्ही व्यवस्थितप्रमाणे सगळं अरेंजमेंट झालेली आहे आणि सगळे भाविक जेवढे आले आहेत ते सगळे 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 लई खुश आहे की जे अरेंजमेंट केलेले आहे त्याच्यामध्ये। आपण बघतोय हार असेल किंवा अभिषेक असेल तो इथे करता येणार नाहीये, शिवाय बेलाची पानं आहेत ती सुद्धा या ठिकाणी महादेवाला वाहता येणार नाहीयेत आणि ज्या SOPs दिलेल्या आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करायचं आहे। मार्च नंतर तुम्ही दर्शन घेताय, काय भावना आहेत? भावना चांगली झाली, बरं झाला, दर्शन लोकांना भेटते, सगळे खुश होऊन निघतात। सगळे काय बाहेरून दर्शन घ्यायचं? बाहेर नाही, वर यायलाच नाही भेटत होता। 7 महिन्यापासून वर यायला भेटत। मार्च नंतर दर्शन घेताय, आज महादेवाचं दर्शन घेताय बाबुलनाथला, काय भावना आहे? बस अच्छा, नया साल अच्छा निकले इसके लिए। त्यामुळे ज्ञानदा नक्कीच एक आनंद आहे भाविकांमध्ये। त्यासोबतच आपण बघितलं या ठिकाणचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते सुद्धा आनंद व्यक्त करत, कारण मार्च नंतर हे मंदिर जेव्हा उघडत आहे तेव्हा या ठिकाणी सगळ्या SOPचं पालन केलं जाणार। एक आव्हान असणार आहे, मात्र खबरदारी प्रत्येक जण इथे घेताना पाहायला मिळतंय। बरोबर आहे, मंदिरं तर खुली झाली आहेत, प्रशासनानं काही नियम आखून दिलेले आहेत आणि भाविक सुद्धा त्याचं पालन करतात। आपण अमेयकडे जाऊयात। अमेय, मुंबईचं ग्रामदैवत म्हणून मुंबादेवीची ओळख आहे। मुंबादेवी मंदिर परिसरात कसं वातावरण, भक्तांचा कसा प्रतिसाद आहे? आता ज्या शहराचं नाव ज्या देवीमुळे पडलेलं आहे त्या मुंबादेवी मंदिरात आपण आहोत आणि आपण बघू शकतो की मंदिराच्या परिसरात निवडक लोकांना प्रवेश दिला जातोय। सुरक्षेचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे काही नियम प्रशासनानं घालून दिलेले आहेत, ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना तसेच गरोदर महिलांना मंदिर क्षेत्रात प्रवेश नाही आहे आणि सुरक्षेचे सुद्धा जे सर्व उपाय आहेत ते केले जात आहेत। आपण बघू शकतो की मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आहोत आणि एबीपी माझाच्या खास प्रेक्षकांसाठी आपण मुंबादेवी मंदिराचं थेट दर्शन सुद्धा आपण देतोय। सर्वांना आपण बघू शकतोय की आपण मुंबादेवी मंदिराच्या अगदी आतमध्ये आहोत आणि आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर राज्य सरकारने राज्यभरातली सर्व मंदिरं जी आहेत ती खुली करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपण मुंबादेवीच्या मंदिरात आहोत। अतिशय सुंदर असं देवीला सजवण्यात आलेलं आहे, फुलांची आरास करण्यात आलेली आहे। संपूर्ण मंदिर परिसरात खाजगी सुरक्षा रक्षकांची जी व्यवस्था आहे ती देखील चोखपणे ठेवलेली आहे आणि केवळ एका वेळी 5 लोकांनाच मंदिराच्या आतमध्ये प्रवेश दिला जातोय गाभाऱ्यात। कुठल्याही प्रकारे त्यांना पूजा अर्चा किंवा इतर होम हवन करण्याची परवानगी नाही आहे। आजपासूनच मंदिरात प्रवेश सुरू झालेला आहे, मात्र तरीही भक्तांचा उत्साह खूप मोठा आहे, कारण की आज दिवाळी बलिप्रतिपदा आणि पाडव्याचा दिवस आहे। तेव्हा आजच्या शुभमुहूर्तावर आपल्या आराध्य दैवताचं दर्शन घेऊन प्रत्येकजण
नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती उत्स्फूर्तपणे आणि भक्तिभावाने करते. आपण मंदिराचा परिसरसुद्धा बघतोय की संपूर्ण मंदिराला कशा पद्धतीनं फुलांची आरास करण्यात आलेली आहे आणि सर्व भक्तांच्या सुद्धा मनावर एक प्रसन्नता आहे, एक विलक्षण अशी आनंदाची एक लहर दिसते. कारण की लॉकडाऊनच्या मोठ्या कालावधीनंतर आज राज्यभरातली सर्व मंदिरं खुली होत आहेत आणि मुंबईतल्या प्रत्येक मोठ्या मंदिरात अशाच पद्धतीनं आज भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अमेय आणि वेदांत, तुमच्या दोघांचेही धन्यवाद. तुम्ही या मंदिरांमधनं देवाचं दर्शन घडवलं त्याबद्दल आणि माहिती दिल्याबद्दल.